ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे परिवर्तन पॅनल रिंगणात. पॅनल प्रमुख कपिल पाटील यांची माहिती. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीने परिवर्तन पॅनल रिंगणात उतरविले असून महायुतीच्या 7 उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. परिवर्तन पॅनलचे प्रमुख व माजी केंद्रीय मंत्री राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत उमेदवारांची घोषणा करून परिवर्तन पॅनलच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. ठाणे जिल्हा बँकेची 27 जून रोजी निवडणूक होणार असून 21 पैकी 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. महायुतीतर्फे भाजपा 4 व शिवसेना 3 जागा लढवित आहे. भाजपतर्फे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील मतदारसंघातून पांडुरंग बरोरा, खरेदी विक्री संघ प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था मतदारसंघात सीताराम राणे, महिला राखीव मतदारसंघात दीपाली पाटील, इतर मागासवर्गीय मतदारसंघात हार्दिक राऊत, तर शिवसेनेतर्फे पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी संस्था व नागरी बँक मतदारसंघात प्रभू गोविंद पाटील, महिला मतदारसंघात सुवर्णा पावसे, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग मतदारसंघात राजेंद्र घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या या उमेदवारांमुळे महायुतीला यश मिळेल असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा करून परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले आहे. या पॅनलला वरिष्ठ नेत्यांनी मंजुरी दिली आहे. या पॅनलचे प्रमुख म्हणून कपिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील इतर भागांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही महायुती असावी या दृष्टिकोनातून परिवर्तन पॅनलची स्थापना करण्यात आली. या सहभागात वनमंत्री गणेश नाईक, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याबरोबरही चर्चा झाली. यापूर्वी 2013मध्ये बँकेची उलाढाल 7,000 कोटी रुपये होती. आता 2026मध्ये बँकेची उलाढाल 12,500 कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे, अशी माहिती पॅनल प्रमुख कपिल पाटील यांनी दिली. परिवर्तन पॅनलच्या स्थापनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात आली, अशी माहिती शिवसेनेचे बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांनी दिली. या पत्रकार परिषदेला भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी संचालक प्रशांत पाटील यांच्यासह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते. वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि सगळेच आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रदेश अध्यक्ष यांच्या निर्देशानुसार आम्ही परिवर्तन पॅनल ह्या बँकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेलं आहे. त्याच्या 7 उमेदवारांची नावं आपल्यासमोर ठेवलेली आहेत. 27 तारखेला निवडणूक आहे. आपल्या माध्यमातून मी तमाम मतदारांना विनंती करतो की आपली बँक ही चांगली आहे, सुस्थितीत आहे. त्या बँकेला अजून पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातनं परिवर्तन पॅनलला मतदान करून आपण या बँकेचा कारभार करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून मी करतो. आमचे जे सगळे उमेदवार आहेत ते सगळे अनुभवी उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सहकारिता क्षेत्रामध्ये काम केलेले सगळे उमेदवार आहेत. त्याच्यामुळे जनतेचा भरघोस पाठिंबा, सहकार्य आमच्या सगळ्या उमेदवारांना निश्चितपणाने मिळेल, अशा प्रकारचा मला विश्वास आहे. 21 जागांमध्ये 9 जागा बिनविरोध आलेल्या आहेत. वेगवेगळी लोक त्याचं आकलन करताना आपल्याला माहिती देतील. परंतु आता परिवर्तन पॅनल फक्त जिल्ह्याच्या 7 जागा यांच्यासाठी हे परिवर्तन पॅनल आहे. त्यापैकी 4 जागा बीजेपीच्या आहेत, 3 जागा शिवसेनेच्या आहेत. सर, अनेक ठिकाणी पाहिलं या ठिकाणी महायुतीचं परिवर्तन पॅनल असं म्हटलं गेलं आहे, परंतु महायुतीचे काही गट जे पदाधिकारी असतील, म्हणजे आमदार असतील किंवा पक्षाचे पदाधिकारी असतील, त्यांनी देखील संपूर्ण पॅनल मला आपल्याला हा चांगला आपण प्रश्न विचारला. मला आपल्याला सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून परिवर्तन पॅनल किंवा महायुतीचं पॅनल किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ह्या बाबतीतला निर्णय करण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्पष्टपणाने सूचना दिल्या की तुम्ही या पॅनलचं नेतृत्व करा आणि आपल्या भाजपचे उमेदवार महायुतीशी चर्चा करून महायुतीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर करून ही निवडणूक लढा. मला असं वाटते की या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सांगतील
तेच खऱ्या अर्थाने अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि तेच सत्य आहे. आता महायुतीच्या माध्यमातून शिवसेना म्हणून बाबाजी पाटील यांनी सांगितलं की त्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही महायुतीच्या पॅनलमधून लढा, आपले हे असे असे उमेदवार आहेत, त्याची माहिती त्यांनी दिली. बरोबर. त्याच्यामुळे प्रदेश अध्यक्ष जे सांगते ते तीच पॅनल बरोबर आहे. सर, जर माघार घेतली की नाही तर कुठेतरी घोडेबाजार वाटते काय या निवडणुकीमध्ये? घोडे बाजार निवडणुकीमध्ये या होण्याचा काय प्रश्न होतोय? बँकेची निवडणूक आहे. बँकेची निवडणूक तत्वावर लढली जाणार. बँकेच्या मतदारांना हे माहीत आहे की बँकेच्या निवडणुकीमध्ये कोणाला जिंकवलं पाहिजे, कोण बँकेला चांगल्या सूचना देईल, कोण शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणील, कोण गोरगरिबांसाठी बँक चांगल्या पद्धतीने चालवेल, ही सगळी जाणीव असल्यामुळे निश्चितपणाने ते आमच्या पॅनलला मतदान करतील. ठाकूरचा पॅनल वेगळी आणि आपल्या आमदारचं पॅनल वेगळी, आपली पॅनल वेगळी. कुठल्या आमदारचं पॅनल? तीन पॅनल झाले, कुठल्या आमदारचं पॅनल? ठाकूरचं आणि कचोरीचं. नाही, आता असं आहे, मला माहित नाही त्यांचं पॅनल झालंय की नाही. आतापर्यंत माझ्याकडे तरी माहिती नाही. तुमच्याकडे माहिती असेल तर सांगा. कोणी पॅनल डिक्लेअर केलं असेल तर मला माहिती नाही. आता ज्यांचं कोणाचं आपण नाव घेता त्यांनी सांगायचं की मी बीजेपीच्या पॅनलमध्ये नाही आहे. बरोबर. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 27 जून रोजी होत आहे आणि त्या अनुषंगाने अनेक लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. जे फॉर्म भरलेले आहेत तेच पॅनलमध्ये येऊ शकतील, परंतु BJPने त्यांची 4 कॅन्डिडेट त्यांना दिलेले, त्यांची नावं डिक्लेअर केलेले आहेत. आमच्या शिवसेनेच्या वतीने 3 नावं डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रभू पाटील हे पतसंस्थांच्या मतदारसंघामधून आहेत. तसेच सुवर्णाताई पावशे ॲडव्होकेट आहेत, त्या महिला राखीवमधून आहेत. आणि राजेंद्र घोलप हे पालघरमधून आहेत आणि ते NT मतदारसंघामधून हे निवडणूक लढवित आहेत. फक्त 7 जागांची निवडणूक आहे. आपण नेहमी म्हणत असतात की युती किंवा महायुती, परंतु इथे कुठल्याच पक्षाच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली जात नाही, निशाणीवर निवडणूक लढवली जात नाही. एकामेकांनी सामंजस्य साधून हे उमेदवार तयार केलेले आहेत आणि आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी यांच्या सहमतीने एक पॅनल डिक्लेअर करत आहोत. मी मतदारांना विनंती करतो की आपली ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची आणि भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकाची असलेली बँक ही गेल्या 66-67 वर्षापासून सुस्थितीत आणि चांगल्या कंडिशनमध्ये असल्या कारणाने मागील अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा संचालक असतील यांनी चांगल्या प्रकारचा कारभार इथे केलेला आहे. सर्व ठेवीदार असतील, शेतकरी बंधू असतील किंवा कर्जदार असतील यांना सुद्धा चांगल्या सुविधा बँकेने दिल्या असल्या कारणाने ही बँक चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता आतापर्यंत सुस्थितीत आहे आणि ती ठेवण्यासाठी आपण सर्व मतदार बंधूंनी ह्या परिवर्तन पॅनलच्या निशाणीवर जी काही निशाणी 17 तारखेला मिळेल त्याच्यावर मतदान करून भरघोस मताने निवडून देतील आणि परिवर्तन पॅनल ही बँक सुस्थितीत चालवेल अशी मी अपेक्षा करतो.